बोला बोला त्यांना. उपोषणाला बसल्या आहेत त्या. कोणतरी घ्या त्यांना तिकडे. मोकळं थोडं मोकळं वास. सावलीत घे सावलीत. बाकीचे थांबा. बाकी नका येऊ. थांबा सर तिकडे थांबा. प्रशासनाने आमच्या जीवनाशी जो खेळ चालू केला आहे त्याचंच हे उदाहरण आहे. 30 डिसेंबर 2024 पासून आम्ही अन्नत्याग उपोषण करतोय. आमरण अन्नत्याग उपोषण. आणि आमच्या मागण्यांची कुठेही दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही आहे. आमच्यातीलच जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांचे आज काय हाल झाले बघा. तरीही गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आहे. गेली 10 महिने आम्ही नियुक्तीपासून वंचित आहोत. तरीही हे प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे आमच्या मागण्यांकडे. तरी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही एका दिवसात आमचा प्रश्न सोडवू शकता. तुम्ही मनावर घेतलं तर एका दिवसात या प्रश्नावर तोडगा काढू शकता. परंतु तुमची मानसिकता तशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही आमचा प्रश्न सोडवावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो. आम्ही आजपर्यंत सनदशीर मार्गाने संविधानिक मार्गानेच आंदोलन उपोषण करत आलो आहे. कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण आमच्या आंदोलनाला उपोषणाला आलेलं नाही आजपर्यंत. इतक्या सुसंगतपणे हे आंदोलन चालू आहे. तरीही प्रशासन आमच्या आंदोलनाची उपोषणाची दखल घेत नाही आहे. फार मोठी खंत वाटते. धन्यवाद.